नागपूर जिल्ह्यातील घुग्घुस शहरातील पाणी टंचाई आणि मूलभूत समस्यांकडे साफ दुर्लक्ष करून जनतेच्या तब्बल 20 लाख रुपयांच्या कररूपी निधीची उधळपट्टी करत गोव्याला मौज मजा करण्यासाठी गेलेल्या काँग्रेसच्या सत्ताधारी नगरसेवकांविरोधात घुग्घुस शहरात जोरदार राजकीय भडका उडाला। घुग्घुस नगर परिषदेच्या नगराध्यक्षा व उपनगराध्यक्षांसह सत्ताधारी नगरसेवक शासकीय पैशातून गोवा वारीवर गेल्याचा थेट आरोप करत भाजप नगरसेवकांनी नगर परिषद कार्यालयासमोर गो गोवा आंदोलन केलं। प्रशिक्षणाच्या नावाखाली केवळ मौज मजा आणि शासकीय निधीची लूट करण्यासाठीच ही गोव्याकडे झेप घेण्यात आली आहे असा आरोप भाजपने केला आहे। गेल्या 2 दिवसांपासून नगराध्यक्षांची केबिन बंद असल्याने सामान्य जनतेची शासकीय कामं पूर्णपणे ठप्प झाली आहेत। विकास गेला खड्ड्यात आणि हे चाललेत जनतेच्या पैशाने गोव्याला अशा घोषणा देत आंदोलकांनी संपूर्ण परिसर तणाणून सोडला। भीषण उन्हाळ्यात संपूर्ण शहरात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असताना पदाधिकारी मात्र गोवा सहलीवर आहेत। शहरात नागरिकांच्या नळाला पाणी नाही, RO प्लांट बंद पडले आहेत, नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांचे पगार रखडले आहेत आणि रात्रीच्या वेळी शहरात पथदिवे लागत नाहीत। अशा परिस्थितीत काँग्रेसने नगरसेवक पदाधिकारी शहर विकासाबाबत गंभीर नसल्याचं भाजपनं म्हटलं आहे। अरे गरीबाच्या पैशातून, अरे अपंगाच्या पैशातून, सामान्य लोकांच्या पैशातून घुग्घुस नगर परिषदचे सत्ताधारी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक हे मौज करण्यासाठी प्रशिक्षणाच्या नावाखाली गोव्याला गेलेले आहे। या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अनेक प्रशिक्षणाची केंद्रे आहे। चंद्रपूरमध्ये आहे, नागपूरला आहे, पुण्याला आहे, मुंबईला आहे। अरे अशा परिस्थिती असताना सुद्धा हे लोक सर्वजण गोव्याला प्रशिक्षणासाठी गेलेले आहेत। गोव्याच्या मातीमध्ये, गोव्याच्या समुद्रामध्ये अशी काय जादू आहे की ते प्रशिक्षण आपल्याला करता येत नाही। अरे अशा अनेक संस्था आहे भारतामध्ये ज्या प्रशिक्षण आयोजित करतात, नामवंत संस्था आहे, त्या सोडून आपण प्रशिक्षणासाठी गेला। इकडे गावामध्ये सर्व RO मशीन बंद आहे, गावामध्ये पाण्याचा प्रचंड तुटवडा आहे, टँकर चालू आहे, गावामध्ये एकही नवीन लाईट नगर परिषदेने विकत घेतला नाही, लावला नाही, अशी भयानक परिस्थिती आहे। नाल्या तुंबलेल्या आहे, पुढे कीटाणू, विषाणू, डेंग्यूचा प्रादुर्भाव पसरलेला आहे। अशी परिस्थिती असताना आपण सर्वजण मौज करण्यासाठी 20 लाख रुपयाचा खर्च करत आहे। 9 नगरसेवक गेले, 3 इनोवा गाडीने गेले, सहपरिवार आपण फिरासाठी जात आहे आणि हे 20 लाख रुपये समजा चांगल्या कामात लावले असते तर आज घुग्घुसच्या जनतेने आपल्याला आशीर्वाद दिला असता। परंतु माझ्या घुग्घुसच्या जनतेला सुद्धा आव्हान आहे, अरे आपण निवडून दिलेले जे लोक आहे हे लोक मजा करण्यासाठी गोव्याला जात आहे प्रशिक्षणाच्या नावाखाली आणि आपण सुद्धा यांच्याकडे लक्ष ठेवलं नाही तर उद्या विकास तर सोडून द्या, परंतु हे पूर्ण नगर परिषद हे मौज मजेची जागा ठरणार आहे। म्हणून माझे आपल्या सर्वांना आव्हान आहे की ज्या पद्धतीनं गोवा सरळ आम्ही इथे डायरेक्ट नगर परिषद मध्ये आणला त्याच पद्धतीने आपण सुद्धा या सर्वांना जाब विचारावा, यासाठी गो गोवा हे आंदोलन आपण यशस्वीपणे पार पाडलेलं आहे।